आज पत्रकार दिन आहे आणि पत्रकार दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। या कार्यक्रमात बोलताना आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी पत्रकारितेबद्दल आपली परखड मतं मांडली। विचारांचा मुकाबला हा विचारांनीच केला पाहिजे। एखादा विचार पटत नसेल तर लोकशाही मार्गानेच त्याला विरोध केला पाहिजे। दहशतीच्या मार्गाने पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं मत त्यांनी मांडलं। याच कार्यक्रमात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाला विलंब होत असल्याबद्दल सरकारचा निषेधही केला गेला। तर ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्ण अय्यर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला गेला। यावेळी महापौर हरिश्चंद्र पाटील, मनपा आयुक्त असीम गुप्ता उपस्थित होते। पत्रकार दिनाला मला एवढंच सांगायचंय या लोकांना, सर्व समाजातल्या या लोकांना, दिल्लीपासून दिल्लीपर्यंत जे पत्रकारांवर दबाव आणू इच्छितात त्यांना एवढंच सांगायचंय की आम्ही इतके वर्ष कुणालाही न घाबरता आणि कुणाच्याही दबावाखाली न येता, कुणाच्याही वशिल्याला बळी न पडता पत्रकारिता करतो। आम्हाला असं शिकवण्यात आलं होतं, विदाउट फिअर और फेवर डू युअर जर्नलिझम। आजही आम्ही तेच करणार आहोत। तुम्ही कितीही हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही। आणि मला हे अशासाठी इथे सांगायचंय, पुढच्या काळात अशा प्रकारचे शाब्दिक आणि शारीरिक हल्ले हे वाढत जाण्याची शक्यता